टाकायला पाहिजे. साकोली सेंदुरापा सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 9 मधून प्रवीण किशोर भांडारकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिकीट मला मिळालेली आहे आणि मी इथं प्रभाग क्रमांक 9च्या माझ्यासोबत लताताई मामन दुधकर ह्या सुद्धा उभा आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीताई मोहन गंजे ह्या सुद्धा साकोली सेंदुरापाच्या पूर्ण परिसरात फिरून पूर्ण परिसर पिंजून काढून त्या पूर्ण साकोली आणि सेंदुरापाच्या समस्या काय आहेत त्या स्वतः समजून घेत आहेत. आणि मी सुद्धा प्रभाग क्रमांक 9 मध्ये माझ्या ज्या प्रभागामध्ये मागच्या 15 वर्षापासून अजूनही कामं झालेली नाही, प्रलंबित कामे खूप आहेत. अजूनही व्यवस्थित नाल्या नाही, व्यवस्थित रोड रस्ते नाही. आजही आमच्या तलावाची दुर्दशा झाली आहे, स्वच्छता नाही. त्याच्यामध्ये खूपच्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर आपल्याला तलाव सौंदर्यीकरणाचा जो मुद्दा होता तो अजूनही अर्धवटच सोडून दिला आहे. इथलं काही लोकांनी आधीच त्याचा पूजन करून टाकलं, आधीच त्यांनी त्याची रिबीन काढली, अजूनही पूर्ण तलावाचे सौंदर्यीकरण होऊ दिलं नाही आणि आधीच निवडणुकीच्या आधीच त्यांनी आपलं काम आधीच करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी अर्धवट केलेलं काम मी पूर्णत्वास नेणार आहे. माझ्या प्रभाग क्रमांक 9 पूर्णपणे, प्रभाग क्रमांक 10 पूर्णपणे आम्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवक निवडून येऊ तर आम्ही 100% आमचा वार्ड, आमचा साकोली, आमचा सेंदुरापा पूर्णपणे आम्ही चांगला, सुंदर आणि स्वच्छपणे आम्ही ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि माझ्या राष्ट्रवादी परिवारातर्फे मी सर्वांना, माझ्या सर्व रसिकांना सांगायचं एक की बहुत घड्याळ्या चिन्हाला बहुमताने निवडून द्या आणि आम्हाला नगर परिषदेत जाण्यापासून आम्हाला साथ द्या. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.